नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे मध्य प्रदेशमधलं इंदोर। इंदोरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। 27 वर्षीय प्रदीप रावत याने प्रेयसीने केलेल्या विश्वासघातामुळे आत्महत्येचं पाऊल उचललेलं आहे। पुढे काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। सविस्तर माहिती अशी की इंदोरमध्ये 27 वर्षीय प्रदीप रावत हा विद्यार्थी सध्या इंदोर शहरामध्ये शिक्षण घेत होता। प्रदीपने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की प्रदीपचे 2017 पासून संबंधित तरुणीसोबत प्रेम संबंध होते। 8 वर्षापासून दोघेही नात्यांचा गांभीर्याने विचार करत होते। त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होते। यातच प्रदीपची प्रेयसी इंदोरमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तिला नोकरी लागली। नोकरीवर रुजू झाल्यानंतर अनेक मित्र-मैत्रिणींशी तिचे संबंध वाढले। याच दरम्यान तिचे बरवानी भागातील सरकारी अधिकारी अनुराग प्रजापती या व्यक्तीशी बोलणे सुरू केले। इकडे प्रवीणला शंका यायला लागली। कारण आपली प्रेयसी आपल्याशी नीट बोलत नाही, आपली फसवणूक होत असल्याचा प्रदीपला संशय यायला लागला। दोघांच्या घरामध्ये जेमतेम 5 ते 7 मिनिटांचं अंतर होतं। एकाच परिसरात ते राहायचे। दोघांचे घर जवळ असल्यामुळे प्रदीपने एके दिवशी आपल्या प्रेयसीला फोन केला आणि विचारले, "मी तुझ्या रूमवर येऊ शकतो का?" मात्र प्रेयसीने वैद्यकीय कारण सांगून रूमवर येण्यास मनाई केली। "मला जरा झोपायचे आहे, माझी तब्येत ठीक नाही," असे कारण सांगून फोन कट केला। त्यामुळे तिच्या या उत्तराने प्रदीपला संशय आला। तिला न कळवताच प्रदीप प्रेयसीच्या रूमवर गेला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जेव्हा तिच्या खोलीत पोहोचला तेव्हा त्याला ती अनुराग प्रजापतीसोबत नको त्या अवस्थेत सापडली। दुःखी मनाने काही न बोलता प्रेयसीच्या रूममधून बाहेर पडला आणि स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला। सुसाईड नोटमध्ये त्याने सोलंकी आणि अनुराग प्रजापती याची नावं टाकून गळफास लावून आत्महत्या केली। फॉरेन्सिक अधिकाऱ्यांच्या पथकासह पाचारण करण्यात आले। प्रदीपचा मृतदेह फासावरून खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। सतर्क राहा, सुरक्षित राहा। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन स्टोरी तुम्हाला ऐकण्यास मिळेल। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।